प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपणा सर्वांना सलाम. मी इमॅन्युअल ख्रिस्ती या नवीन वर्षामध्ये आणखीन एका नवीन विषयासोबत आणि नवीन व्हिडिओसोबत आपल्यासमोर सादर आहे. तत्पूर्वी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या आणि ख्रिसमसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रियानो, आजचा जो नवीन विषय आहे तो म्हणजे रिसेंटलीच आपण ख्रिस्ताच्या देहधारणेचा सोहळा म्हणजे ख्रिसमस साजरा केलेला आहे. आणि ख्रिसमस संबंधी आपल्याला अनेक उदाहरणं आणि प्रभूच्या गोष्टी पाहायला मिळतात पवित्र शास्त्रामध्ये. त्यामधीलच प्रभूचं एक नाव म्हणजे इमॅन्युएल. या संबंधी आज आपण जाणून घेणार आहोत. प्रियानो, इमॅन्युएल आम्हाबरोबर देव, गॉड विथ अस. इमॅन्युएल हे एक इब्री नाव आहे ज्याचा अर्थ आहे आम्हाबरोबर देव. पवित्र शास्त्रामध्ये हे नाव एकूण 3 वेळा आपल्याला आढळतं. त्यापैकी 2 वेळा जुन्या करारात यशायाच्या पुस्तकामध्ये 7वा अध्याय 14व्या वचनामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे यशायाच्याच पुस्तकामध्ये 8वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये पाहायला मिळतं. जेव्हा आपण नवीन करार येतो मत्थ्याच्या शुभवर्तमानामध्ये 1ला अध्याय 23व्या वचनामध्ये इमॅन्युएल याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. प्रियांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की द एंटायर मेसेज ऑफ क्रिसमस कॅन बी समराइज्ड इन दिस वन वर्ड, इमॅन्युएल, विच मीन्स गॉड विथ अस. या नावाद्वारे आम्हाला जो जिवंत देव आणि खरा देव कळतो. इमॅन्युएल मीन्स गॉड चोज टू बी विथ अस, म्हणजे देवाने आमच्या सोबत वस्ती किंवा राहण्याची निवड केली. प्रियांनो, यशायाचं पुस्तकाचा 7वा अध्याय आणि 14वं वचन आपल्याला सांगतं, यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युएल असे ठेवतील. आमेन. यशाच्या पुस्तकामध्ये जेव्हा आपण हे वचन वाचतो तेव्हा आपल्याला असं कळतं की त्या काळात म्हणजे यशाच्या काळामध्ये राजा आहाज याला दिलेल्या चिन्हानुसार एक मुलगा जन्माला येईल आणि त्या मुलाला इमॅन्युएल असे म्हणतील. याचा अर्थ असा होतो की देव आपल्या लोकांसोबत राहील आणि त्यांचे रक्षण करेल. प्रियांनो, ही भविष्यवाणी तात्कालिक म्हणजे राजा आहाजाच्या वेळची मदतीची जरी होती, पण तिचा दुसरा किंवा दीर्घकालीन अर्थ जर आपण काढला किंवा त्याचं मोठं चित्रण किंवा बिग पिक्चर जर आपण पाहिलं तर येशू ख्रिस्ताच्या जन्माशी हे जुडलेलं आहे. तसेच यशाच्या ह्या भविष्यवाणीचं मोठं चित्र ज्याप्रमाणे आपण पाहतो की इस्रायलाचा मसीहा म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म जो खरोखरच देव आम्हा सोबत असणार होता, त्याचं आपण इथं चित्रण पाहू शकतो. होय प्रियांनो, यशाच्या भविष्यवाणीची पूर्तता पुढे आपल्याला ह्या संपूर्ण शुभवर्तमानामध्ये पाहायला मिळते. सुमारे यशानंतरच्या 700 वर्षानंतर नासरेतमधील मरियेला गॅब्रिएल देवदूताने दर्शन देऊन सांगितले होते की ज्याप्रमाणे लूक 31 आणि 31 ते 33 मध्ये आपण पाहतो की देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल व त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्व दावीद याचा राजासन देईल. तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. आमेन. येशू म्हणजेच इमॅन्युएल. येशूने यशाच्या भविष्यवाणीची जी पूर्तता केलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. कारण तो खरोखरच आमच्या सोबत होता तरी तो देव होता. जरी तो पूर्णपणे मानव होता तरीही तो पूर्णपणे देवही होता. हे आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे की येशू ख्रिस्ताचे मानव रूप आणि दैवी रूप इस्रायलामधील त्याच्या लोकांसोबत राहण्यासाठी ख्रिस्त आला, जसे यशायाने त्याच्या ग्रंथामध्ये सांगितलं होते. पुढे आपण मत्तयचा शुभवर्तमान जेव्हा वाचतो, मत्तयाने येशूला इमॅन्युएल म्हणून ओळखलं, जो देहधारणेचा जिवंत प्रतीक असा होता. देवाचा पुत्र मानव बनून पृथ्वीवर आला जेणेकरून तो देवाला आपल्या समोर प्रगट करू शकेल. येशू म्हणजे मानवाच्या स्वरूपात आमच्या सोबत देव. होय प्रियांनो, इमॅन्युएल म्हणजे आम्हा सोबत देव, गॉड विथ अस. येशू ख्रिस्ताने मानवाच्या रूपात जन्म घेऊन त्याच्या देहधारणेच्या द्वारे देवाचे सान्निध्य प्रगट केले. त्याने लोकांमध्ये राहून देवाच्या उपस्थितीचा अनुभव आपल्याला दिला. प्रियांनो, याची प्रचिती प्रेषित पौल देखील आपल्याला त्याच्या लिखाणामध्ये, त्याच्या पत्रामध्ये देतो. ज्याप्रमाणे तो 1 तिमोथी याचा 3रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये सांगतो की सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे. तो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रात घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला. आमेन. प्रियांनो, आणि पुढे योहान देखील त्याच्या शुभवर्तमानामध्ये देहधारणेचे सुंदर वर्णन करताना आपला दिसतो. तो योहान शुभवर्तमानामध्ये 1ला अध्याय आणि 14व्या वचनामध्ये म्हणतो की शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेला एकुलता एकाचा गौरव असा
असावा असा अनुग्रह आणि सत्य ह्यांनी परिपूर्ण होता. आमेन. इमॅन्युएल हे पवित्र शास्त्रातील एक अत्यंत महत्वाचं आणि महान असं सत्य आहे. हे नाव मसीहाचे शीर्षक आणि त्याचे कार्याचे प्रगटीकरण आपल्याला देतं. प्रियांनो, एदेन बागेत मानवाच्या पतनानंतर पापी मानवाला देवाची सहभागिता मिळणे ही एक मोठी कृपाच होती. एदेन बागेमध्ये आपण पाहतो की जे पाप झालं, जे पाप घडलं, त्या पापानंतर आपण अपेक्षा देखील ठेवू शकत नव्हतो की देवाची सहभागिता आपल्याला लाभल, परंतु देवाच्या कृपेने हे शक्य झालेले आहे. देव अब्राहम, इसहाक, याकोब, मोशे आणि यहोशवाला देखील म्हणाला की मी तुमच्या सोबत असेन. हे आपल्याला जुन्या काळात पाहायला मिळतं. प्रियांनो, पुढे येशूच्या द्वारे देव पुन्हा एकदा आदाम हवे सोबत जसे चालत व बोलत असे तसे आपल्या सोबत राहायला तो आला. होय प्रियांनो, ही इज आर ट्रू इमॅन्युअल, गॉड विथ अस. ख्रिस्ताच्या आगमनाने सिद्ध झाले की देव आपल्या वचनांचा, अभिवचनांचा खरा असा आहे. राजा आहाजाच्या काळातील मुलासारखा केवळ एक चिन्ह न राहता येशू स्वतः देव असूनही देह धारण्याच्या द्वारे तो स्वर्गातून आमच्यामध्ये वस्ती करण्यास आला, कारण तो आमचा खरा इमॅन्युअल होता. येशू म्हणजेच इमॅन्युअल. तो देवाचा केवळ अर्धवट प्रगटीकरण नव्हता प्रियांनो, तो पूर्णपणे देव आमच्या सोबत असा होता, आमच्या सोबत आहे. ख्रिस्ताद्वारे देवाची पूर्णता शरीर रूपाने आपल्या सोबत वास करते. ज्याप्रमाणे कलसे याचा 2 अध्याय आणि 9 वचन सांगतं की कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची संपूर्णता मूर्तिमान वसते. येशूने स्वर्गाचा गौरव सोडून सेवकाचे रूप धारण केले, जेणेकरून तो आपल्या मानवी संघर्षाशी स्वतःला जोडू शकेल. ज्याप्रमाणे प्रेषित पौल फिलिप्पी 2:6 मध्ये म्हणतो, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. इमॅन्युअल म्हणजेच आपला तारणहार आहे. ज्याप्रमाणे 1 तिमोथी 1 अध्याय आणि 15 वचन आपल्याला सांगतं, देवाने आपला पुत्र आपल्या सोबत राहण्यासाठी आणि क्रूसावर आपल्या पापांसाठी प्राण देण्यासाठी पाठवला. प्रियांनो, तो देवाचा शब्द देह धारण्याच्या द्वारे आपल्यामध्ये आला, त्याने आपल्यासाठी जगला, आपल्यासाठी त्याने वधस्तंभ सहन केला. येशूच्या रक्ताद्वारे आपला देवाशी पुन्हा समेट होतो. प्रियांनो, ज्याप्रमाणे रोमकरास पत्राचा 5 अध्याय आणि 10 वचन आपल्याला सांगतं, आणि त्याच्या आत्म्याच्या द्वारे तो आपल्यामध्ये वास करतो, ज्याप्रमाणे 2 करिंथ 6:16 आपल्याला सांगतं. होय प्रियांनो, आपला इमॅन्युअल म्हणजे येशू ख्रिस्त नेहमी आपल्या सोबत असेल. ही एक महान आणि धन्य आशा आपल्याला लाभलेली, आपल्यासारख्या विश्वासणाऱ्यांना लाभली आहे. आपल्यासारख्या अनितीने, पापाने ग्रासलेल्या लोकांना लाभलेली आहे की जो देव जो स्वर्गात आहे त्याने आम्हामध्ये येऊन आम्हामध्ये वस्ती केली आणि तो आपल्यामध्ये आजही वास करत आहे. ख्रिस्तामध्ये देवाच्या प्रीतीपासून आपल्याला काहीही वेगळे करू शकत नाही. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? ज्याप्रमाणे रोमकरास पत्र याचा 8 अध्याय आणि 35 वचन आपल्याला सांगतं. मित्रांनो, मृत्यूनंतर पुनरुत्थान होऊन स्वर्गात जाण्यापूर्वी येशूने दिलेले अभिवचन आपल्याला माहितच असेल. तो म्हणतो की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुम्हा बरोबर आहे. मत्तय 28 अध्याय आणि 20 हे वचन. मित्रांनो, ख्रिस्तामध्ये देव आपल्या सोबत, आणि आपल्या सोबत जो देव आहे तो आपल्या सोबत का आहे याची काही उदाहरणं मी आपल्याला देऊ शकतो. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे पापांची क्षमा करण्यासाठी, पित्याची ओळख आपल्याला द्यायसाठी, आपल्या दुःखामध्ये सांत्वन करण्यासाठी आणि देवाशी समेट घडवून आणण्यासाठी आणि आम्हाला गौरवात नेण्यासाठी तो इमॅन्युअल आम्हा सोबत आहे. गॉड विथ अस. प्रियांनो, स्वतः निर्माण करता आपल्या जवळ येतो आणि आपल्यासाठी खंडणी म्हणून स्वतःला अर्पण करतो. हेच आपल्या नाताळाच्या आनंदाचे खरे कारण आहे. निर्माण करता स्वतः त्याच्या निर्मितीसोबत राहतो, हाच ह्या नाताळाचा खरा आनंद आहे. प्रियांनो, होय प्रियांनो, इमॅन्युअल हे नाव आपल्याला विश्वास देते की प्रत्येक क्षणी देव आपल्या सोबत आहे. सर्व परिस्थितीमध्ये तो आपल्या सोबत आहे. तो आपला हात कधीही सोडणार नाही. मग दुःख असो, आनंद असो, निराशा असो, कुठलीही वाईट परिस्थिती असो, अडचण असो, प्रत्येक परिस्थितीमध्ये तो इमॅन्युअल आम्हा सोबत आहे. प्रियांनो, आपण जगलो किंवा मेलो तरी तो आम्हा सोबत आहे, कारण तोच खरा आपला सार्वकालिक असा इमॅन्युअल आहे, आम्हाबरोबर देव. पण प्रियांनो, ह्या संपूर्ण ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या तयारीमध्ये एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. गव्हाणीत जन्मलेलं बाळ पुढे मोठे होऊन
नग्न वधस्तंभावर टाकला जाणार होता, जेणेकरून आम्ही त्याच्या धार्मिकतेची आणि पवित्रतेची वस्त्रे धारण करू शकू. पण प्रियानो, या नवीन वर्षाच्या काळामध्ये आपण आपलं ख्रिस्ती जीवन जगत असताना सदैव हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तो इमॅन्युएल म्हणजे येशू ख्रिस्त ह्या जगी कशासाठी आला? आमच्या पापांच्या शालनासाठी, आमच्या पापातून मुक्त करण्यासाठी तो स्वतः पाप आणि शाप असा झाला. म्हणून हा संपूर्ण आपला ख्रिसमसचा आनंद आणि नवीन वर्षाचा आनंद त्या ख्रिस्ताशी निगडीत राहू द्या. त्या ख्रिस्तावर मनन पोषण करा, त्या ख्रिस्ताच्या सत्यामध्ये स्वतःला झोकून द्या, त्या ख्रिस्ताच्या ठाई आपलं जीवन बाळगा, त्या ख्रिस्ताच्या सत्याला, सुवार्तेला बिलगुल राहा आणि त्या ख्रिस्तामध्ये आपलं जीवन पडताळून बघा. प्रियांनो, हाच खरा क्रिसमस आणि न्यू इयर आहे प्रियांनो, ख्रिस्ती म्हणून ह्या नाताने. प्रियांनो, या सरते शेवटी आम्हामध्ये देव म्हणजे इमॅन्युएल आम्हा सोबत सदैव आहे, त्याचा अनुभव घ्या. तो महान असा अधिपती आहे, तो शांतीचा राजा आहे, तो सर्व प्रकारे आनंद देणारा देव आहे, जो आम्हामध्ये वस्ती करतो, ज्याने आम्हामध्ये देहधारणाच्या द्वारे वस्ती केली. तोच आमचा खरा इमॅन्युएल आहे. देवा करो या वचनाच्या द्वारे तुमची अंतःकरणे भरली जावेत आणि तुम्ही त्यावर मनन पोषण करो. थँक्यू सो मच.